रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी सिनेमा गेले अनेक महिने चर्चेत होता. बडी स्टारकास्ट, बिग बजेट आणि छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत स्वतः रितेश देशमुख अशा अनेक गोष्टींमुळे राजा शिवाजीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात राजा शिवाजी सिनेमा यशस्वी होतो का? लेखक दिग्दर्शक म्हणून रितेश देशमुखने हे शिवधनुष्य यशस्वीपणे सांभाळलंय का? चला जाणून घेऊया. आज से हमारी जमीन पर हमारा ही झंडा लहराएगा. इस मिट्टी में हमने भगवा नहीं विद्रोह गाड़ा है. पहिला मुद्दा, कथानक. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं बीज पेरण्याआधीची आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट राजा शिवाजी मधून दाखवण्यात आली आहे. सिनेमाच्या सुरुवातीला लखुजीराव जाधवांच्या हत्येचा प्रसंग सिनेमात बघायला मिळतो. मुघल आदिलशाही, निजामशाही यांच्या कचाट्यात अडकलेल्या जनतेवरती होणारे जुलूम, लेकी सुनांवर होणारे अत्याचार, मराठ्यांना मिळणारी गुलामगिरीची वागणूक याचं आर्त चित्रण बघायला मिळतं. याच अन्यायाविरोधात स्वराज्याचा सूर्य उदयास येतो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जिजाऊ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवराय मावळ्यांच्या साथीनं स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवतात. पुढे स्वराज्यावर नख लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या अफझल खानाला शिवाजी महाराज सामोरे जातात. अत्यंत बहादुरीने अफझल खानाचा खात्मा करून छत्रपती शिवराय स्वराज्याचा झेंडा फडकावतात. रितेश देशमुखने राजा शिवाजीच्या माध्यमातून ही शौर्य गाथा अत्यंत भव्य दिव्य पद्धतीनं समोर आणली आहे. दुसरा मुद्दा, लेखन दिग्दर्शन. रितेश देशमुखने सिनेमाच्या लेखन दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सुरुवातीपासून कथानक वेगात पुढे सरकत उत्सुकता निर्माण करतं. हे घरून निघताना कुंकवाचा करंडा सोबत घेऊनच निघालेत यांसारखे बरेच संवाद थेट मनाला भिडतात. मुघल, आदिलशाही, निजामशाही यांच्यातील राजकारण, शहाजीराजेंची चाकरी, शिवरायांचा जन्म, त्यांचे प्रशिक्षण, बंधूंसोबतचं नातं, भगव्या झेंड्याचं महत्त्व, स्वराज्याची मुहूर्तमेढ आदी प्रसंग पाहायला मिळतात. शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजेंचा आजवर न पाहिलेला इतिहासही बघायला मिळतो. अफझल खानाची एंट्री ग्रँड दाखवण्यात आली आहे. सईबाईंचे निर्वाणीचे बोलणे, शिवराय आणि त्यांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्यातील बंधुप्रेम असे काही प्रसंग भावुक करतात. एकूणच रितेशने कथानकाची मांडणी अशा पद्धतीने केली आहे की प्रेक्षक सुरुवातीपासून शेवटपर्यंत खुर्चीला खिळून राहतात. काही प्रसंगांचा भव्य दिव्यपणा पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं. मुद्दा क्रमांक 3, कलाकारांचा अभिनय. रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचा चांगला प्रयत्न केलाय. शिवरायांच्या आत दडलेलं माणूसपण त्याने अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय. काही प्रसंगात रितेशचा अभिनय पाहून आपल्या डोळ्यात पाणी येतं. रितेशला जिनिलियाने चांगली साथ दिली आहे. संजय दत्तच्या रूपातील अफझल खान हृदयात धडकी भरवतो. विद्या बालनने साकारलेली बडी बेगम ही लक्षात राहते. संभाजीराजेंच्या व्यक्तिरेखेत अभिषेक बच्चन आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलाय. शहाजीराजेंच्या भूमिकेत सचिन खेडेकर शोभून दिसतात. भाग्यश्रीने जिजाऊंच्या भूमिकेत आपली छाप सोडली आहे. पंतांच्या छोट्याशा भूमिकेत जितेंद्र जोशीने चांगली कामगिरी केली आहे. अंगरक्षक जीवा महालाच्या रूपात सलमान खानची एंट्री टाळ्या शिट्ट्या मिळवणारी आहे. महेश मांजरेकर, फरदीन खान, अशोक समर्थ आदी सर्व कलाकारांनी लहान सहान व्यक्तिरेखांमध्येही जीव ओतलाय. मुद्दा क्रमांक 4, अजय अतुलचं संगीत. राजा शिवाजी सिनेमा प्रभावी होण्यात सर्वात जास्त योगदान दिलंय ते म्हणजे अजय अतुल यांच्या संगीताने. राजा शिवाजीचं अँथम सॉन्ग आधीच गाजतंय. मोठ्या पडद्यावर हे अँथम सॉन्ग पाहणं हा संस्मरणीय अनुभव आहे. मावळ्यांनी नतमस्तक होऊन शिवरायांना दिलेली मानवंदना आणि त्या जोडीला असलेलं अजय अतुलचं संगीत दीर्घकाळ आपल्या लक्षात राहतं. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेला आदर आणि राजा शिवाजी सिनेमाच्या विषयाबद्दल असलेलं हे गांभीर्य अजय अतुलच्या संगीतात जाणवतं. मुद्दा क्रमांक 5, सिनेमाला किती स्टार. लोकमत फिल्मीकडून राजा शिवाजी सिनेमाला 3.5 स्टार्स आम्ही देत आहोत. सर्व वादविवादांकडे दुर्लक्ष करून सहकुटुंब, सहपरिवार शिवरायांची ही गाथा मोठ्या पडद्यावर जरूर अनुभवा. मराठी सिनेसृष्टीतील एक भव्य दिव्य सिनेमा पाहण्याचं समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे थिएटरमध्ये राजा शिवाजी पाहण्याची संधी अजिबात चुकवू नका. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा.